28 ऑगस्ट ते 6 सप्टेंबर 2025 दरम्यान हिंदू धर्मीयांचा गणेशोत्सव उत्साहात साजरा होणार आहे। त्याचबरोबर 5 सप्टेंबर रोजी मुस्लिम धर्मीयांचा ईद ए मिलाद मोहम्मद पैगंबर जयंती सुद्धा साजरी होणार आहे। दोनही महत्त्वाच्या सणांच्या पार्श्वभूमीवर शांतता व सौहार्द अबाधित ठेवण्यासाठी प्रशासनाच्या वतीने विविध उपाययोजना करण्यात येतात। माननीय जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या अध्यक्षतेखाली 21 ऑगस्ट रोजी सांगलीतील खरे क्लब हाऊस येथे आढावा बैठक घेण्यात आली। या बैठकीस जिल्ह्यातील सर्व प्रशासकीय अधिकारी, पोलीस अधिकारी, गणेश मंडळ व ईद ए मिलाद मंडळाचे पदाधिकारी तसेच विविध संघटनांचे कार्यकर्ते उपस्थित होते। बैठकीत नागरिकांनी विसर्जन घाटांवरील प्रकाश व्यवस्था, सीसीटीव्ही सुरू करणं, मोकाट जनावरांचा बंदोबस्त, बोटी व क्रेनची सोय अशा महत्त्वाच्या सूचना केल्या। यावर प्रतिसाद देताना मनपा प्रशासनाचे अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांनी विसर्जनासाठी 45 ठिकाणी कुंडांची व्यवस्था केली असल्याचं सांगितलं। कृष्णा नदी घाटावर गर्दी होऊ नये यासाठी नागरिकांनी कुंडांमध्येच विसर्जन करण्याचं आवाहन त्यांनी केलं। पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी एक गाव एक गणपती व एक वॉर्ड एक गणपती ही संकल्पना राबवण्याचं आवाहन केलं। तसेच प्रत्येक मंडळाने 10 दिवसात 10 कलमी सामाजिक उपक्रम जसे की रक्तदान, आरोग्य शिबिर, सायबर जनजागृती राबवावीत असं आवाहन केलं। डॉल्बीचा आवाज मर्यादेपेक्षा जास्त असल्यास कायदेशीर कारवाई होणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं। बैठकीत जिल्हाधिकारी काकडे यांनी सांगितलं की गणेशोत्सव व ईद ए मिलाद हे दोनही सण सौहार्दपूर्ण वातावरणात साजरे करण्याची जबाबदारी आपली आहे। अफवांवर विश्वास ठेवू नका, सोशल मीडियावरून गैरसमज पसरवू नका। सांगली मिरज ही ऐक्याची प्रतीकं आहेत आणि ते जपणं आपलं कर्तव्य आहे। या बैठकीस पोलीस प्रशासकीय अधिकारी, मनपा अधिकारी तसेच 300 ते 350 नागरिक उपस्थित होते।